श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं भागवत चिंतनिका हा विषय आपण 7 दिवसापूर्वी सुरू केला होता. सप्ताह नाही आणि भागवत कथामृतही नाही. बरोबर 11 महिन्यापूर्वी भागवत कथामृत म्हणून 29 प्रवचनांचा एक कार्यक्रम महाराजांनी आपल्याकडून करून घेतला होता. त्यावेळेला मुहूर्त होता अधिक आश्विन. 16 ऑक्टोबर 2020ला आपण समारोपाचं सहचिंतन केलेलं होतं. त्यावेळेला आजही समारोपच करणार आहोत. महाराजांची इच्छा काय लक्षात ठेवा, आम्ही 3 व्हेन्यू बदलले. म्हणजे इकडे करावं का, तिकडे करावं का, तिकडे करावं का. महाराज म्हणाले काही नाही, माझ्या पायाशी. मग इथं आल्यानंतर सगळं सुखरूप आणि सुरक्षित, चिंताच नाही काही. सगळी आपलीच मंडळी माहेरी आल्यासारखं वाटतं. 11 महिन्यापूर्वी समारोपात आपण जे काही सांगितलं होतं त्याचा विचार आज करणार आहोत. त्याला एक कारण आहे, ते आपण नंतर बघूया. आज तिथी आहे भागवत पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा, प्रोष्ठपदी पौर्णिमा. ही नाव आहेत निरनिराळी. भाद्रपद पौर्णिमा ही पंचांगातली तिथी आहे. भागवताचा आरंभ भाद्रपद शुद्ध 9 आणि भागवत वाचनाचा शेवट हा भाद्रपद पौर्णिमेला करण्याची परंपरा आहे. कारण का की पहिला जो झाला सप्ताह शुकदेव आणि परीक्षित तो या तिथीनं झाला. या तिथींचा आग्रह आहे का तर नाही, पण त्याच्यानंतरचे जे 2 सप्ताह झाले जे आपण पहिल्या दिवशी संदर्भ दिला होता, भागवतात त्याचा उल्लेख आहे. एक होता गोकर्णनी आपला जो भाऊ धुंधुकारी, की ज्याचं वर्तन नावाप्रमाणेच धुंदीत, दुसऱ्याला धुंद करणारं आणि बेधुंद म्हणतात ना तसं होतं. त्याला अत्यंत वाईट मरण आलं. सगळं बघत नाही आपण. शेवटी तो पिशाच्य झाला. इथे एक मी मुद्दा सांगतो, भागवतात जे सांगायचं असतं ते प्रत्येकाचं अंडरलाइनिंग निराळं असतं. माझं अधोरेखन निराळं असेल, तुमचं अंडरलाइनिंग निराळं असेल. मला हे वाक्य अंडरलाईन करणारं वाटतं की गयेला श्राद्ध करून सुद्धा हा पिशाच्य मुक्त झाला नाही. मी अंडरलाईन केलं हे वाक्य. कुठेही करा तुम्ही, होणारच नाही आहे. पण भागवत वाचन, त्याचं एकाग्रतेने श्रवण, त्याच्यावर चिंतन आणि मृत्यूपूर्वी मुक्ती किंवा मृत्यूनंतर मुक्ती, ही जी धुंधुकारीला मिळाली ती मृत्यूनंतर मिळाली, परीक्षिताला मिळाली ती मृत्यूपूर्वी मुक्ती मिळालेली आहे. केवढी महती किंवा महानता किंवा महात्म्य या ग्रंथाचा आहे. हा सप्ताह सुद्धा 9 ते पौर्णिमा झाला. एक गंमत तुम्हाला सांगतो. हा जो त्याचा धुंधुकारी आहे तो एका बांबूत बसला. बसायला त्याला जागा नाही आणि एकाग्रतेने ऐकलं पाहिजे, मला मुक्त व्हायचं आहे, हा त्याचा संकल्प होता. आधी जर आपण ठरवून बसलो की मला हे मिळवायचं आहे तर त्या दिशेने आपली पावलं पडत राहतात आणि आपला संकल्प जर शुभ आणि तीव्र असेल तर जगातल्या सगळ्या शक्ती आपल्याला मदत करतात. आपल्याला वेळ नाही आहे आज, कारण खूप मोठा विषय मांडायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, त्यावेळेला तो मुक्त झाला. दर दिवशीचं वाचन झालं, फाट असा आवाज यायचा. कुठून आला? दुसऱ्या दिवशीचं वाचन झालं, फाट. आणि शेवटच्या दिवशी त्या बांबूला 7 गाठी होत्या. गाठी नोड्स आपण म्हणतो ते. आणि ती गाठ फुटायची. आणि बांबू आहे, वृक्ष नाही, हा वाळलेला बांबू म्हणजे लाकूड आहे, लाकूड. भागवताच्या वाचनानं, पहिल्या दिवसाच्या वाचनानं एक गाठ फुटली लाकडाची, दुसरी गाठ फुटली आणखीन, आणि शेवटच्या दिवशी ज्याला स्प्लिंटरिंग म्हणतात तो असा चौफाळला गेला आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. तो हा धुंधुकारी होता. जे काम इकडे श्राद्ध करून तिकडे श्राद्ध करून झालं नाही ते भागवताचं अत्यंत एकाग्रतेने संकल्पपूर्वक श्रवण आणि संकल्प काय, हा सप्ताह संपला की मी मुक्त होणार आहे. आणि सगळ्यांच्या देखत त्याच्यात ऋषी होते, मुनी होते, राजे होते, चांगले साधक होते, सामान्य प्रापंचिक होते, श्रोत्यात.
ते म्हणाले, हा कसा मुक्त झाला, आम्ही का नाही मुक्त झालो? 2 कारणं सांगितली. एक, मुक्ती मला मिळवायचीच हा त्याचा संकल्प होता आणि अत्यंत एकाग्रतेने. आता पिशाच्यांचं सुद्धा काही अन्न असेल तिथे उल्लेख आहे म्हणून सांगतो, न जेवता, अन्न सेवन जल सेवन न करता एका अर्थाने प्रायोपवेशन करून त्याने इतकं ऐकलं, एकचित्त एकाग्रतेने मुक्त झालं. मग ते म्हणाले, आम्ही असं ऐकलं तर मुक्त व्हाल तुम्ही. मग आणखीन एक आमच्यासाठी सप्ताह करणं म्हणून गोकर्णी श्रावण महिन्यात, हा आषाढ महिन्यात केलेला आहे, श्रावण महिन्यात 2रा सप्ताह केला. त्यावेळेला सगळेजण तटस्थ बसलेले असायचे, इतके एकचित्त. लक्षात ठेवा, हालायचे सुद्धा नाही, कारण त्या पिशाच्यांनी त्यांना धडा घालून दिला होता. आणि शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी विमान येतं असं वर्णन आहे. गोकर्ण तर मुक्त झालेलाच असतो, पण प्रत्येकजण मुक्त होऊन जातं, कारण एकाग्रता, एकचित्त आणि यांनी केलेलं श्रवण आणि मी मुक्त होणार आहे हा केलेला संकल्प. संकल्पाचे 3 आपण पातळी आहेत. एक संकल्प आहे तो अत्यंत तीव्र संकल्प आहे, त्याच्याहीवर सत्य संकल्प आहे. दुसरा मध्यम संकल्प आहे आणि तिसरा अत्यंत मंद संकल्प आहे. मंद, मध्यम, तीव्र आणि सत्य, याचा सत्य संकल्प होता. म्हणून भागवताची काय क्षमता आहे किंवा काय महात्म्य आहे हे पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी ऐकलं की आजच्या दिवसाचं तरी आपण नीट ऐकूया. आपण काल थांबलो होतो कुठे, तर कृष्णचरित्र 10म स्कंध. कृष्णाचं चरित्र केवढं आहे हो, आणि एकूण भागवत सांगायला वर्षसुद्धा पुरत नाही. आपण महिनाभर म्हणजे 1 तास असं बोललो होतो, तरीसुद्धा काय सांगता आलं नाही, सांगता आलं. अनेक ठिकाणी ऋतू पारायण होतं. हे जे आपले गुणे गुरुजी आहेत त्यांच्याकडे काही वर्षांपूर्वी पौष महिनाभर सप्ताह झाला होता. त्यावेळेला आपण जास्त वेळ घेत होतो. एरवी भागवताचं प्रवचन 3 तास असतं, पहिल्यांदा 1.5 तास, नंतर 20 मिनिटं वगैरे विश्रांती, अल्पोपहार आणि त्याच्यानंतर 1 तास. हे शिरोडकर आहेत, त्यांच्याकडे तर केवढा मोठा कार्यक्रम जाईल. अक्षरशः लक्षात ठेव, वेळ दिला पाहिजे. वाचनालाच जर वेळ पुरत नाही तर प्रवचनाला काय पुरणार आहे सांगा बरं. आणि म्हणून 1 तासात आणि ते 7 दिवसात, म्हणजे एरवीसुद्धा सप्ताहाला 20 तास मिळतात, आता 7 तासात आपण काय मांडणार आहे. म्हणून आपण विषयच घेतला होता भागवत स्कंधवार नाही, भागवतातल्या सगळ्या कथा, कथानक, घटना, प्रसंग नाही. चिंतनाच्या दृष्टीनं आणि आपल्याला जीवनात उतरवण्याच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे तेवढ्या भक्तांची, तेवढ्या देवतांची, तेवढ्या ऋषींची चरित्र आपण बघितली. आज आता शेवटचा दिवस आहे. आज कृष्णाच्या जीवनाचा शेवट बघूया. लोक प्रश्न विचारतात आणि प्रापंचिक दृष्टीने तो अत्यंत योग्य प्रश्न आहे की एवढं सुंदर तत्त्वज्ञान कृष्णाने गीतेत सांगितलं आणि व्यास महर्षी आपल्या समोर आहेत, त्यांनी ते शब्दांकित केलं. दोघांचा अनुभव काय? व्यासाने तर हात वर करून सांगितलं की मी लोकांना सांगतोय धर्माच्या पायावर आधारलेले अर्थ आणि काम तुम्ही का नाही स्वीकारत? अरे अर्थ वाटेल तेवढा मिळवा, पैसा आणि साधनं, इट इज रिसोर्सेस नॉट मनी, त्याला अर्थ म्हणलेला आहे. आणि दुसरा काम मीन्स ऑल डिझायर्स, मिळवा ना तुम्ही, पण पायात धर्म असला पाहिजे. माझं कोणीही ऐकत नाही, नच कश्चित शृणोति मी, माझं कोणी ऐकत नाही. म्हणून विलाप करत होते अक्षरशः. एक व्यास विचार नावाचं पुस्तक आहे, त्याच्यावर चित्रच आहे, माळ रान आहे, वाळलेलं झाड आहे आणि तिथे एक छोटी आकृती आहे व्यासांची, हात वर करून सांगते, कोणीही त्यांचं ऐकत नाही. याला आपल्याकडे शब्द आहे अरण्य रुदन. अरण्यात गेला त्यांनी रडायला लागलात तर कोण ऐकून तुमच्या मदतीला येणार आहे? उलट रडणं ऐकून एखादं श्वापद लवकर जवळ येईल आणि तुम्हाला सोडवेल. अरण्य रुदन, क्राय इन द विल्डरनेस इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतात की रडायचं तर लोकांच्या समोर रडा, म्हणजे विचारतील काय होतंय, काही मदत करतील. तर असं व्यासांचा अनुभव आहे. कृष्णाच्या जीवनाचा शेवट काय आहे? यादवी. एक कल्पना करा, हे सुद्धा यादवीच आहे. कौरव आणि पांडव हे चुलत भाऊ आहे. इकडे विदुर, त्यांनी काही विदुराचं ऐकलं नाही कौरवाने. विदुर तीर्थयात्रेला निघून गेला, कारण जसे कौरव हे माझे पुतणे तसे पांडवही माझे पुतणे, मी दोघांचाही काका आहे. पण मी तुमच्याकडे हस्तिनापूरला राहिलो होतो म्हणून तुम्हाला सल्ला देत होतो. कृष्णाचं सगळं पांडवांनी ऐकलं आणि विदुराचं काहीही पांडवांनी ऐकलं नाही. तुम्ही म्हणाल कृष्ण आणि विदुर ही काही तुलना आहे का? अरे
कृष्ण आज जो जाणार आहे, देह ठेवणार आहे, शेवटच्या श्वासाला विदुर 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 एवढंच म्हणणार आहे. अंते मती सागती कृष्ण म्हणा, तुम्ही कृष्णाच्या लोकाला गेलात, वैकुंठ किंवा गोलोक. राम म्हणा शेवटच्या श्वासाला, आणि तुम्ही साकेतमध्ये जाल, रामाचा लोक किंवा वैकुंठात जाल, विष्णूचा लोक. इथे विदुर, विदुराच्या लोकात गेला कृष्ण आणि त्याला त्या लोकात जायचं होतं. विदुराचा लोक कुठला आहे? शब्दार्थाने म्हणलं तर तो यमाचा अवतार आहे. त्याला शाप घ्यायला लावला मानव जन्माचा, आणि विदुर आणि युधिष्ठिर हे दोघं यमाचे अंशावतार आहेत. मग हा यमाच्या लोकाला गेला का? यमाचा लोक म्हणजे काय हो? मृत्यू हा जीवनाचा अस्तित्वाचा शेवट काय? हा जन्म आहे ना, या जन्माचा शेवट आहे. अस्तित्वाचा शेवट कोणी सांगितला? उलट सुधारण्याची संधी आहे. आता विषय वाढवत नाही म्हणून शेवटची वासना, शेवटचा शब्द हा पुढच्या प्रवासाची सुरुवात असते. म्हणून मृत्यू हे असं दार आहे. हा जन्म संपला, त्या दारातून तू जा, पुढचा जन्म तुझी वाट बघतोय. म्हणून आत्ता आपण भागवत ऐकतोय ना, भागवतात शुकदेवानी शेवटचा काय उपदेश केलेला आहे परीक्षिताला, तो तरी आपण ऐकूया. 3 मुद्दे सांगितले, ते ऐकूया शेवटी. हे 3 मुद्दे माझ्यासाठी काय, अरे अगदी सोपे आहेत रे, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की पहिल्यांदा भास होईल तुम्हाला, नंतर भान येईल तुम्हाला, नंतर भाव निर्माण होईल, आणि नंतर बोध होईल. बोध झाल्याशिवाय म्हणजे स्वतः बुद्ध झाल्याशिवाय आपल्याला हे ग्रंथ कळणार नाहीत. म्हणजे आम्हाला कळलेत असं बिलकुल नाही. वी आर इंटरप्रिटर्स, हे लक्षात ठेवा. कळला तो शुकदेवाना, व्यासानेही कळला नाही. कारण व्यास या पहिल्या सप्ताहाच्या श्रोत्यात आहेत आणि रडत आहेत. म्हणजे त्यांच्या अश्रू दाढीवरून जाऊन त्यांची छाती ओली झाली असं वर्णन आहे. बाकीचे ऋषी विचारतात, तुम्ही भागवत रचला ना? हो म्हणाले. मग पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे ना, मग तुम्ही कशाला रडता? आपण सिरियलमध्ये बापरे आता हिचं काय होणार आहे, काय हे बघ, आपल्या मनात विचार येतो. तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. ते म्हणाले नाही, माझ्या अश्रूंचं कारण निराळ आहे. मला वाईटही वाटते आणि आनंदही होतोय. मी फक्त ग्रंथ रचला, पण माझ्या मुलांनी तो जगला आणि इतरांना जगण्याचा मार्ग दाखवतोय जो मी नाही दाखवू शकलो. मला आनंद आहे. माझा मुलगा शुकासारिखे पूर्ण वैराग्य, शुकदेव हे व्यासांचे पुत्र आहेत, तो जगला हा ग्रंथ, आणि तो आता जगायला शिकवतोय. आणि परीक्षित हा पुरावा आहे. मृत्यू 7 दिवस 6 दिवस काउंट डाऊन आपलंही चालू आहे. आपल्याला जाणीव नाही आहे, पण त्याला जाणीव आहे शापामुळे. आता एकच दिवस उरलेला आहे. तो इतका प्रश्न विचारतोय. त्याला कशाला पाहिजे तो प्रश्न? आपल्यासाठी तो प्रश्न विचारतोय. त्याचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की मृत्यूच्या छायेत असलेल्या माणसाचं मुख्य कर्तव्य काय? आपण मृत्यूच्या छायेत नाही आहोत? सांगा बरं. अरे जन्मल्यापासून, काय आईच्या गर्भात असल्यापासून मृत्यूची छाया आहे. उत्तरेचा गर्भ जो आहे, जो परीक्षित म्हणून जन्मला, केवढी छाया आहे मृत्यूची. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे गर्भावर, आणि मग सुदर्शन चक्र रक्षण करतं. म्हणजे जन्मापूर्वी एवढी मोठी परीक्षा, अग्निदिव्य, म्हणून त्याला परीक्षित म्हणलेलं आहे. अनेक अर्थ आहेत, पण हा एक अर्थ, जन्मापूर्वीच परीक्षा दिलेला आहे. आणि मेला त्यावेळेला मृतवत कृष्णाने प्रतिज्ञा घेऊन त्याला जिवंत केलेला आहे. सगळा कथाभाग आपण पाहिला आहे, पुन्हा पाहायला नको. पण एक लक्षात घ्या की भागवत हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ एक एक दिवस वाचताना, आपण वाचूया ना, आणि संपेपर्यंत दिवस किती लागतील असा महाराजांकडे संकल्प करूया. रोज वाचन करून घ्या. महाराज आत तळमळ निर्माण करा, आणि त्या तळमळीनं जेव्हा केव्हा हा ग्रंथ संपेल तेव्हा माझ्याकडून वाचन पूर्ण करून घ्या. हा संकल्प चांगला आहे. 7 दिवसात म्हणलं की मग हा अशाच होतात. कुणाला कळत नाही. त्या गुरुजींना कळतं, पण गुरुजी कुठला स्कंद वाचतायत हे आम्ही स्वानुभव सांगतोय, नैमिषारण्यातला. आणि काय सांगू तुम्हाला, काहीच कळत नाही. मग असं नको वाचन. मला 8 महिने लागलेत, 8 वर्ष लागली तरी चालतील, पण महाराज आत तळमळ करून घ्या. ही किल्ली आहे. आपण म्हणतो ना हनुमत कीलकम, हनुमान ही रामापर्यंत पोचण्याची किल्ली आहे. मध्ये शक्ती सीता आहे. भागवतात, व्यासांच्या सांगण्यात, शुकदेवांच्या जीवनात जर कुठली किल्ली असेल तरी तळमळ ही ती किल्ली आहे. ती लागल्यानंतर ध्यासच लागेल आपल्याला, आणि आपण इतक्या लवकर भागवत वाचून संपू, आणि खरा आनंद आपल्याला मिळेल. आणि हा जीवनाला सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. महाराजांचा दासबोधा इतकाच आवडता ग्रंथ भागवत.
म्हणून कधी कधी म्हणायचे भागवत वाचा. महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण बघितलाय. म्हणाले परीक्षेत घेऊन एकाने प्रश्न विचारला, 7 दिवसात ते मुक्त झाले, आम्ही का मुक्त होत नाही? ते म्हणाले परीक्षेत घेऊन या, शुकदेव तयार आहे माझ्याकडे. त्यावेळेला तो परीक्षा आपण म्हणतो ना, परीक्षेत शोधायला गेला, अजून परत आलेला नाही आहे. कारण का परीक्षेत मिळणंच अवघड आहे. तो गेल्यानंतर मंडळी महाराजांना विचारतात, महाराज शुकदेव तुम्ही स्वतःला ते म्हणाले वेडे आहात तुम्ही, 2 लग्न केलेला आणि 4 मुलं झालेला मी हा शुकदेव. आपले ब्रह्मानंद महाराज की जे आजन्म ब्रह्मचारी आहे, नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, त्यांचं नामाचा ध्यास घेतलाय त्यांनी, माझ्या पुढे गेलेले आहेत ते आमचे शुकदेव आहेत. दुसरे हे आपण म्हणतो ना स्वामी, ज्यांना आपण म्हणतो ना कुर्तकोटी, त्यांना महाभागवत म्हणायचे, कारण जवळजवळ मुखोद्गत होता. आणि हे असायचे ब्रह्मानंद नसायचे, पण कुर्तकोटी त्यांच्या जवळ असायचे. वाचा महाभागवत, भागवत वाचा महाराज म्हणायचे. आणि महाराजांनी अनेकांना सांगितलेलं आहे. त्याच्यात आपल्याला जवळचे आणि पूज्य असे गुरुवर्य बाबा बेलसरे, त्यांना कधी कधी नाही भागवत वाचावे असा स्पष्ट आदेश मला झाला. हे ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात. बाबा भागवत वाचावे, आणि भागवत एकदा वाचले की तुमच्या सगळ्या नाथ भागवत वाचावे. संस्कृत अवघड आहे, नाथ भागवत वाचा ना. 11वा स्कंध जो आत्ता आपण सुरू करतोय म्हणजे त्यातल्या 1-2 घटनाच बघणार आहोत. तर 11व्या स्कंधावर एका जनार्दनीच्या एकानं म्हणजे एकनाथानं एकाकार टीका केली. किती एकेकाला सांगा बरं? एक नाथ तो, त्याचा 11वा स्कंध म्हणजे एकावर एक, एका जनार्दनीचा मी शिष्य, आणि एकाकार म्हणजे एकरूप होऊन ही टीका केलेली आहे. संपूर्ण भागवत 18 स्कंध आहेत ना, 12 स्कंध आणि 18,000 श्लोक. नाथ भागवत एकच स्कंध आहे, 19,000 ओव्या आहे. या भागवतापेक्षा नाथ भागवत मोठा आहे. आणि तुम्हाला भक्तीबद्दल कुठलीही शंका असेल, भक्ताबद्दल काहीही विचारायचं असेल, भगवंताबद्दल कुठलीही तुमच्या मनात संशय असेल, संदेह असेल, म्हणून भक्त, भक्ती, भगवंत आणि साधक जो आहे सगळे मिळून तो भागवत संप्रदाय, सगळ्याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन इतक्या सोप्या भाषेत. आणि हल्ली सार्थ भागवत मिळतात. नाथ भागवत वाचूया, अवघड नाही आहे की. 19,000 ओव्या आहेत. रोज मी किती वाचेन? 100 वाचेन. मग किती दिवस लागतील? हिशेब करा, 1-2 वर्ष लागतील. पण यू कॅन मास्टर और इंटरनलाइज, त्याच्यावर प्रभुत्व मिळवाल आणि तो आत्मसात कराल. आत्मसात केल्यानंतर नाथच आपल्यातून जगायला लागते, महाराजच आपल्याला बोट धरून चालवतील. आणखीन काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या. हे मुद्दामून सांगितला शेवटचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे. समारोपावर अनेक अर्थाने चिंतन करता येतं. एक म्हणजे आरोप करणे. आरोप करणे म्हणजे ॲक्युजिंग, नाही तो अर्थ नाही. आरोपण करणं. आपण भागवताचं आरोपण आपल्या मनात करणार आहोत का? आणि जर आरोपण केलं रूप निर्माण होते संस्कारांची, मूल्यांची. तर आज हा आरोपणाचा दिवस आहे. आपण ट्रान्सप्लांट करतो, भात लावतो, तरुवा म्हणतो त्याला, आणि नंतर एक एक रोप काढून लावतो. त्याला आपण काय म्हणतो? आपण पुनर्रोगलेलं आहे. हृदयारोपण, एकाच हृदय काढून दुसऱ्याच्या हृदयात. आज भागवताचं हृदय जे आहे ना, ते आपण आपल्या हृदयात आरोपण करणार आहोत. त्याला समारोप म्हणतात. आणि आरोप म्हणजे दुसऱ्याला दोष देणं हा साधा अर्थ झाला. दुसरा आरोप काय? सुपर इम्पोजिशन ऑफ माय थॉट्स, फिलिंग्स, आयडियाज ऑन द एक्सटर्नल वर्ल्ड. म्हणजे आपण म्हणतो ना घोस्ट ऑन द पोस्ट. अंधारात काहीतरी लोंकायचं आणि त्याला मोठी दाढी आहे, भूत आहे बाबा, बाबाही घाबरतात. टॉर्चचा प्रकाश टाकतात तर एक कटलेला पतंग अडकलेला असतो, पतंगाचं हे डोकं आणि त्याच्या झिरमिळ्या असतात ना, ती दाढी, भूत. आपल्याला आपल्या मनातले विचार दुसरीकडे दिसतात. म्हणून हनुमंताला पांढरी फुलं अशोक वनातली तांबडी दिसत होती, कारण रागानं त्याचे डोळे म्हणजे दृष्टी लाल झालेले होते. पण रामदास म्हणतात वर्णन आहे वाल्मिकीने केलेलं पांढरी, आणि माझी आत्मचिंतन करणारी शक्ती किंवा दृष्टी सांगते पांढरी फुलं होती. राम सांगतो फुलं पांढरी होती आणि फुलं तांबडी होती. फुलं मुळात पांढरी होती, पण याची दृष्टी तांबडी झाल्यामुळे, डोळे तांबडे झाल्यामुळे त्याला ती फुलं तांबडी दिसली. याच्यातला भावार्थ समजून घ्यायचा आहे. म्हणून दृष्टी सुधारण्यासाठी आपण काही शब्द वाचूया.
ऐकूया, ऐकण्यात महत्त्वाचं आहे. भागवती गती हा इथे शब्द आहे. गती म्हणजे प्रगती आणि शेवटी सद्गती ही आपल्या धर्माची किंवा आपल्या तत्त्वज्ञानाची श्रद्धा आहे. सद्गती म्हणजे मुक्ती. म्हणून मेलेल्याला शांती मिळो हा आपला संदेश नाही आहे. सद्गती मिळो, मृतात्म्यास सद्गती मिळो असं हल्ली काही जण लिहायला. शांती मिळो काय, तो तसा अशांतच असणार आहे. सद्गती मिळो म्हणून दर श्राद्धाला पुढचा प्रवास त्याच्या आणखीन असेल आणि मग मुक्त झाले. आणि खरंच मुक्त झाले आपला एखादा पूर्वज ना, तर तो स्वप्नातून सांगेल माझं श्राद्ध करू नकोस. आपल्याला तो अनुभव येत नाही कारण आपणही रडे आणि आपल्या पूर्वजांबद्दल आपण काय बोलायचं आहे सांगा बरं. हा मुद्दा आहे. सद्गती म्हणजे मुक्ती, तिथपर्यंत गती चालू राहणार आहे. म्हणून भागवती गती, त्याच्यासाठी भागवती मती पाहिजे. लक्षात ठेवा. बुद्धी, बुद्धी म्हणजे विचार, कल्पना, नवीन दृष्टिकोन. म्हणजे भागवती मती, भागवती दृष्टी. दृष्टिकोनच माझा भागवताचा झाला पाहिजे. म्हणजे कसला, तेच 3 गोष्टी सांगितल्या आहेत. आपण बघणार आहोत आता. शुकदेवानी परीक्षिताला शेवटचं सांगितलं आणि आता काही विचारायचं का, म्हणाला आता काही विचारायचं नाही. फार सुंदर नाट्यमय असा शेवट आहे भागवताचा. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण म्हणतो की भागवती गती, भागवती मती, भागवती दृष्टी, भागवती वृत्ती ॲटिट्यूड, भागवती कृती ॲक्शन आणि भागवती जीवनशैली, तर भागवत कळलं. म्हणजे हे पाहिजे ना. आता या थोडक्यात आपण ह्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करणार आहोत. भागवती गती म्हणजे भागवतात कशी गती सांगितली, कसं वागायचं, आचार करायचा. मग तो आचार करताना हळूहळू माझी बुद्धी बदलली पाहिजे आणि माझ्या बुद्धीनं माझ्या आचारावर प्रभाव पडला पाहिजे. आचारानं बुद्धी पालटायची आणि बुद्धीनं आचारात परिष्करण म्हणजे मॉडिफिकेशन घडवायचं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दृष्टिकोन माझा बदलला पाहिजे. आपण किती भेद पाळतो जीवनात. आणि भेद म्हणजे पूर्णपणे तुम्ही भगवंतापेक्षा विभक्ता. भक्त पाहिजे तर भेद नको, कुठलाही भेद नको, कुठलाही नको. आपण सगळेजण एका परमेश्वराची लेकरं. सगळ्यांच्यात त्यांचा पुरुष स्त्री हा मूलभूत भेद आहे, तोच मनातून काढून टाकायचा. तोच जर गेला, स्त्री पुरुष भेद गेला की गेलाच भेद. म्हणजे मग नक्कीच नातेवाईक, नाईक नातेवाईक, मित्र, शत्रू आणि मुख्य म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांत आणि देश सगळं गेलं मनातून. ही भागवती मती आहे. ही मिळाली ना, भागवतच झालो आपण. त्याला भागवत म्हणलेलं आहे, भागवत संप्रदाय. तर कृष्णाचा शेवट कसा झाला जीवनाचा, फार साधा सामान्य अंत आहे तो. त्यांनी बघितलं, व्यासांचं मन शांत केलं नारदांनी. व्यास उदास होऊन बसले, अस्वस्थ आहे. नारद म्हणाले की ज्याने गीता शब्दांकित केली, सांगितली कृष्णानं, पण ती 11 आपण म्हणतो ना, ती ह्याच्यात स्कंधात त्यांनी हे केली, शब्दबद्ध केली. कुणी? व्यासाने. मग आता तुम्ही अस्वस्थ कशाला? त्यावेळेला नारद आणि गीतेचा नायक कृष्ण हे अस्वस्थ नसतात कधी. आणि त्यांना कळतं की हे अस्वस्थतेचं निमंत्रण आहे, तर त्याचं निर्मूलन करून टाकतात. हा कृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे. आपण बघितलं, विसर्जन हा कृष्णाच्या जीवनाचा एका शब्दातला सारांश आहे. गोकुळातून बाहेर पडला, गोकुळाचं विसर्जन. त्या गोकुळाच्या सीमेवर जी गोपी आली, त्या गोपीच्या हातात बासरी दिली, बासरीचं विसर्जन. इतका आग्रह करून सुद्धा रुक्मिणीला तो म्हणतो, अगं अगदी खरं सांगतो, बासरी कशी धरायची मला माहीत नाही आहे. हा कृष्ण आहे. कशाला चिकटला नाही आणि त्याला काही चिकटलं नाही. हा कृष्ण आहे. निर्लेप, अलिप्त, निर्लिप्त, डिटॅच, अलूफ आपण शब्द वापरतो ना, तो कृष्ण आहे तो. आणि हा आमचा आत्ता निरनिराळे ऋषी नारदांकडे जातात, निरनिराळे देव सुद्धा नारदांकडे जातात. नारद इकडे आलेले आहेत. ते म्हणतात, मी तुला 4 श्लोकी भागवत सांगतो. भागवत म्हणजे भगवंताबद्दल, भक्ताबद्दल, भक्तीबद्दल आणि संप्रदायाबद्दल. हे 4 अर्थ लक्षात ठेवायचे. 4 श्लोक सांगितले आणि सांगितलं विपुलीकुरु. काही विचारायचं आहे का तुला? विपुलीकुरु. या 4 श्लोकांचे 18,000 श्लोक व्यासाने बनवले. इतके विस्तृत करून सांगितलं. आता व्यासानं थोडं मन शांत झालं. त्यांनी कारण काय सांगितलं माहिती आहे ना? भगवंताच्या बाळपणच्या लीला तो वर्णन केला नाहीस. तुझ्या महाभारतात कृष्ण द्रौपदीच्या लग्नात येतो, स्वयंवरात. इतक्या उशिरा कृष्ण येतो. अरे कृष्ण जन्मला, कृष्ण गोकुळात, कृष्णाच्या त्या लीला. लीला कुठल्या? कृष्णाच्या गवळणींबरोबर केलेला लीला.
मडकी फोडली, चोरी केली लोण्याची वगैरे. कृष्णाची पुढची खेळांबरोबर केलेली क्रीडा ती एक लीला होती. असुरानं किती मारलं त्यांनी गोकुळात ती लीला होती. आणि सगळ्यात महत्त्वाची रासलीला हे 12 वर्षात करून कृष्ण बाहेर पडलेला आहे. हा विचार करा. त्याच्यानंतर कृष्णाचा जीवनाचा शेवट, काहीही मला मिळवायची गरज नाही आहे, इतकं मिळवून ठेवलेलं आहे, 7 पिढ्यांना पुरेल असं. तिथूनच त्या कुटुंबाचा नाश व्हायला सुरुवात होते. आपण नेहमी म्हणतो 3rd जनरेशन. आजोबांनी मिळवायचं, वडिलांनी टिकवायचं आणि नातवाच्या पिढीपासून दिवाळं निघायला सुरुवात. अशा नातवांच्या पिढ्या आपल्या देखत श्रीमंत झालेल्या कुटुंबांच्या सध्या एकमेकाविरुद्ध कोर्टात आहेत. नावं कशाला सांगू, तुम्हाला माहीत आहेत की, आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. मग इथे तर कृष्णाचे नातू, कृष्णाची मुलं मिळवायचं आहे काय? या महायुद्धानंतर कौरव आणि पांडवांना चॅलेंज करेल असं कोणी उरलेच नाही. एक होते ते मारले गेले, बाकीचे शरण आले किंवा मित्र राहिले. सोन्याची लंका आहे ना. मग यादवांना बिघडायला आणखीन काय पाहिजे? कृष्णासारखा पिता किंवा आजोबा, बलरामासारखे, आणि पांडव येऊन जाऊन होतेच. मग त्यांना बिघडायला काय कारण होतं? एक फार बरं झालं द्रौपदीची मुलं मारली गेली, नाही तर त्यांनी असेच दिवे लावले असते कदाचित म्हणतो. कृष्णाच्या समोर काय झालं? दारू प्यायची, जुगार खेळायचा, हाणामाऱ्या करायच्या, शिव्या द्यायच्या. ज्यावेळेला एक भाऊ दुसऱ्या भावाला आईवरून शिवी देतो, उदाहरण करण्यासाठी सांगतोय, कुणाला असते होती शिवी? वडिलांचा उद्धार करतो, झालं ना. म्हणून भाऊ आणि चुलत भाऊ हे सगळेजण जायचे. असेच एकदा गेले पिंडारक नावाचं, जे जवळपास आहे द्वारकेच्या, तिथेच एक योग होता म्हणून अनेक ऋषी जमलेले होते. जांबवंतींचा मुलगा हा जरा चिकणा होता, देखणा होता, पण चिकणा म्हणजे दाढी वगैरे न आलेली वगैरे, आणि जरा स्त्री घातला की स्त्री वेश, आपले गंधर्व वगैरे सुद्धा दिसायचे ना, अत्यंत स्त्री वेश किंवा स्त्री पार्टी असा तो दिसायचा. प्रद्युम्न हा जो रुक्मिणी आणि कृष्णाचा मुलगा आहे ना, तो सगळ्यात देखणा आहे. तो मदनाचा अवतार आहे प्रद्युम्न. अनिरुद्धाचा वज्रनाभ, आणि त्या वज्रनाभाकडे सोपवले राज्य. परीक्षेत घ्या, आणि कुणी पांडवांनी आपलं सगळं राज्य, आणि सांगितलं की आम्ही आता महाप्रस्थानाला जातो. हा भाग सुरुवातीला आला आहे आणि कृष्णाच्या अंताचा भाग भागवतात शेवटी आलेला आहे. महाप्रस्थान केव्हा सुरू केलं तो प्रसंग आता आपण बघतोय. कृष्ण हतबल झालेला नाही, पण बलराम हतबल झालेला आहे. काय हे आपली मुलं कशी वागतात? वनभोजन म्हणजे हल्लीचं पिकनिक, दारूच्या पार्ट्या हल्लीचा शब्द, अगदी असंच वर्णन केलेलं आहे. कृष्ण म्हणाला शांतपणे बघ रे, हे आपलं प्रारब्ध आहे. कृष्ण हेल्पलेस नाही आहे, त्याला माहीत आहे, अटळच आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. युद्धाच्या शेवटच्या दिवशी द्रौपदीची 5ही मुलं जिवंत आहेत. युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी कृष्ण पांडवांना म्हणतो आपण जरा फिरून येऊया. युधिष्ठिर, अर्जुन वगैरे म्हणतात आपल्या मुलांनाही बरोबर घेऊया की, त्यांना झोपू दे. कृष्णाला माहीत आहे अजून काही तासात अश्वत्थाम्याकडून ते 5ही जण मारले जाणार आहेत. कृष्णाला माहीत आहे आज अभिमन्यूचा मृत्यू आहे म्हणून. त्यावेळेला तो अर्जुन म्हणतो आपण रथ घेऊन दुसरीकडे फ्रंट उघडली आहे ना, आपण तिकडे जाऊया. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन रणांगणात असताना अभिमन्यू मारला जावा हे कृष्णाला माहीत नव्हतं. म्हणून अभिमन्यू गेल्यानंतर कमीत कमी त्याला वाईट वाटलं असेल. भाचा आहे ना, आणि त्याचा आवडता मामा आहे ना कृष्ण, सख्खी बहीण सुभद्रा, तिचा विचार करा तुम्ही. कृष्ण शांत आहे, शांत. आत रडला असेल कदाचित, पण अर्जुनाने शोक केला कारण त्यांचा तो मुलगाच आहे. आणि सगळं सांगत बसत नाही. पण लक्षात ठेवा, कृष्णाच्या मनाचा तोल गेला आहे, कृष्ण रागवला आहे, कृष्णाने प्रचंड दुःख किंवा प्रचंड आनंद व्यक्त केला आहे, असं झालेलं नाही आहे. एकदा मात्र कृष्ण रासलीलेच्या वेळेला जे नृत्य होतं, पण इथे नृत्य नाही, नाचायला लागलाय. नृत्य आणि नाच मधला फरक मागे तुम्हाला सांगितला होता. नाचायला लागलाय. तेव्हा घटोत्कच मारला गेला त्यावेळेला, आणि घटोत्कच मारला गेल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो अरे तो भीमाचा मुलगा होता, म्हणजे आपला मुलगा होता, तो मेलाय आणि तू नाचतोयस काय? इतका आनंद कसला झालाय तुला?
तो म्हणाला घटोत्कच मेल्याचा मला दुःखही नाही आणि सुखही नाही. अर्जुन वाचला, अर्जुन अवध्य झाला, आपण युद्ध जिंकलं, त्याचा मला आनंद आहे. म्हणजे अर्जुनासाठी एक शक्ती कर्णानं राखून ठेवलेली होती आणि ती शक्ती इंद्रानं दिलेली होती. त्याच्यावर मला सुद्धा उतारा नाहीये. ते म्हणाले हे काम करणारच, कुणालाही तू या शक्तीने मारू शकतोस. आणि घटोत्कच मारला जाईना. तेव्हा तो म्हणतो मग अर्जुनासाठी ठेवली मी ती शक्ती. कर्ण सांगतो दुर्योधनाला, दुर्योधन म्हणाला या घटोत्कचापासून वाचलो तर अर्जुनापर्यंत पोहोचणार ना. हा इतका संहार करतोय आणि याच्यावर रोबो एखादा असावा ना मेटलचा, तसा आहे. याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. शक्तीचा परिणाम नाही, शस्त्राचा नाही, अस्त्रांचा नाही, कशाचाच परिणाम होत नाही आहे. याला मारतो. ती शक्ती त्या शक्ती कुणालाही मारेल. शक्तीचा प्रयोग करतो म्हणजे संपली. एकदाच त्याचा उपयोग करता येणार होता. आता अर्जुन वाचला म्हणून मी नाचतोय. आणि एक तुम्हाला सांगतो, आता विषय वाढवायचा नाही आपल्याला, पण युधिष्ठिरा एक लक्षात ठेव, जर हा घटोत्कच युद्धात मेला नसताना तर युद्धानंतर मी त्याला मारला असता. युधिष्ठिर बघायलाच लागला. ह्या विषय तेवढ्यावरच थांबूया आपण. म्हणून कृष्णाने आपली मुलं, पण पिंडारकाचे त्याला कृष्णाला काय माहीत नव्हत्या या गोष्टी. पिंडारक त्या क्षेत्रात गेले, ऋषी बसलेले ध्यानस्थ. त्यावेळेला त्यांच्या मनात एक प्रँक म्हणतात ना, चेष्टा करावी ऋषींची, म्हणून ह्याला त्यांनी एक गर्भवती स्त्रीचा वेश दिला. कुणाला? हे जांबवंती आणि कृष्ण यांचा मुलगा सांब, जो स्त्रीसारखाच दिसत होता. आणि तो असा नाटक करत आला, हे लावले फुलं, सगळं केलं. आणि त्या ऋषीनं विचारलं, ही आता गर्भवती आहे, कोणत्याही क्षणी ती प्रसूत होईल, हिला काय होईल, मुलगा की मुलगी? ऋषीने अंतर्ज्ञानाने ओळखलं की हा आपल्याला फसवत आहे. त्यांनी सांगितलं मुलातला, म्हणजे नाही, मुलगा नाही, मुसळ होईल, मुसळ. मग घाबरतात. ऋषीने शाप दिला. कपडे वगैरे तिथेच सोडतात, कारण पुरुषच आहे ना तो. बघतात तरी एवढं मुसळ आहे. मग घाबरतात आणि उग्रसेनाकडे येतात. उग्रसेनानी कृष्णाला का नाही सांगितलं? हा तुमच्या मनात प्रश्न येणारच असेल. अरे कारण विनाशच होणार होता, यादव कुळाचा विनाश, आणि द्वारका समुद्रात बुडणार, हे कृष्णाला माहीतच होतं. कृष्णाला का कळलं नसेल हा सगळा प्रसंग? कृष्णाचं म्हणतो ना, माहिती खातं कृष्णाचं प्रचंड होतं. असले प्रसंग महाभारतानं केले, कृष्णाचं चरित्र चांगलं कळतं. कृष्णाला हे नक्की माहीत होतं. पण उग्रसेन म्हणाला कृष्णाला मात्र सांगू नका, कारण तुम्ही मूर्खासारखे वागलाय. आणि त्यांनी यादव कुळाला शाप दिलाय. आणि यादव कुळ म्हटल्यानंतर स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं आणि पुरुष सगळ्यांना शाप दिला. नष्ट व्हाल तुम्ही, यादव कुळाचा नाश. मग तो उग्रसेन काय करतो, कुणाच्याही न कळत, मुसळाला दोन भाग असतात, एक लाकूड आणि खाली रिंग असते लोखंडाचे. लाकडाचा पिठो करतो, चूर्ण, फेकून द्या आज समुद्रात नेऊन, काय होणार आहे? आणि जास्तीत जास्त दूर ही जी रिंग आहे ना ती भिरकावून द्या. होतं काय, समुद्राच्या लाटावर ते जे चूर्ण आहे ना ते तरंगत तरंगत कुठे काठाला येतं, समुद्राच्या किनाऱ्याला, आणि तिथे ते रुजतं आणि त्याला गवत होतं. आणि ते गवत आहे ना एवढं धारदार आहे, दर्भ वगैरे आपला असतो ना, पण तलवारीच्या पात्या इतकं घट्ट आहे ते, हात लावला तर रक्त येईल. त्यांनी पुढे एकमेकाला युद्ध करून मारलेल्या यादवानी, म्हणजे मुसळाचं जे लाकूड होतं त्यांनी असा नाश केला. आणि रिंग होती, ती रिंग आत फेकून दिली, ती माशानं गिळली. तो एका कोळ्याला मिळाला. कोळी म्हणतो की बघ याच्या पोटात काय आहे. बघते तर रिंग आहे लोखंडाची. ती म्हणलं मला वाटली सोन्याची काकणं तरी असतील, तर काही नाही, तर रिंग. आणि मग तो रिंग एका लोहाराला देतो. लोहार त्याचा बाण बनवतो आणि त्या बाणाने कृष्णाचा अंत होतो. म्हणजे ऋषींचा शाप इतका खरा असतो, पण ऋषींच्या शापाची मर्यादा लक्षात घ्या ना. प्रारब्ध आणि ऋषीच्या शापाची मर्यादा लक्षात आली तर महाराज समजले, महाराज समजले, महाराज समजले. बस, दुसऱ्याला दोषच देऊ नका. काही तुमच्या जीवनात घडते, तुम्हाला हवं नको, तुमच्या विरुद्ध, तुमच्या बाजूनी, महाराज 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 तोच एकटा खरा आहे, महाराज नावाचा सद्गुरू. बाकी सगळ्या भावल्या आहेत आणि सावल्या आहेत. दे आर शॅडोज अँड डॉग्स इन्क्लुडिंग आवर ओन सेल्फ. आपण काय जिवंत आहोत काय? महाराज आहेत म्हणून. आपण काय श्वास? महाराज आहेत म्हणून. इतके डीपली जर महाराज कळले ना
त्याच्यासाठी या दोन गोष्टी आहेत, शाप आणि प्रारब्ध. आता इथे शाप कृष्णाने लिटरली होऊ दिलेला आहे. बलराम म्हणाला मला हे बघवत नाही आहे, मी आपलं तीर्थयात्रेला जातो आणि जवळच्या तीर्थक्षेत्रात जाऊन त्यांनी प्राणायाम करून श्वास रोधून धरून प्राणोत्क्रमण केलेलं आहे बलरामाने. बलरामाच्या जीवनाचा असा अंत. यादव हे गेलेले आहेत, मारामारी चालू आहे. कृष्ण शांतपणे बघतोय, मरू देत जितक्या जास्तीत जास्त लोकांना. जे उन्मत्त उरलेले आहेत ना त्यांना कृष्णानं मारलेलं आहे. मग त्याच्यात आपला हा मुलगा, आपला हा पुतण्या, आपला हा नातू काही बघितलेलं नाही. हे कृष्णापासून शिकायचं. तो काय अस्वस्थ आहे का? नाही. तो अगतिक आहे का? नाही. असहाय म्हणजे हेल्पलेस आहे का? नाही. तो स्थितप्रज्ञ आहे. हे याच मौतीनं मरणार आहेत, मला सगळं स्पष्ट दिसतंय. आणि आता आपला अंत जीवनाचा, त्यावेळेला तो आपला सारथी दारुक त्याला बोलवतो आणि उद्धव नावाचा यादव. तुम्ही मला सगळे यादव मेले का? नाही हो, कारण यादवांची जी राजधानी द्वारका, तिथे त्यांच्या पत्नी, त्यांची लहान मुलं सगळे जिवंत होते. की मारले हे उन्मत्त यादव, परशुरामाने मारले ते उन्मत्त क्षत्रिय. अरे त्याच्या वडिलांचं डोकं उडवलं त्या सहस्रभाऊ अर्जुनानं, जमदग्नींचं. अरे ज्यांनी रक्षण करायचं तो जर भक्षण करायला लागला तर त्याचं तक्षण करायला पाहिजे, मारले पाहिजे. म्हणून परशुरामाने परशु हातात धरला. त्यांनी काय बायकांना 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, उन्मत्त क्षत्रियानं 21 वेळा मारलं. माझ्या वडिलांना मारले म्हणून त्याचा मुलगा जास्त उन्मत्त, जास्त उद्धट, जास्त गर्विष्ठ, मारून टाकलं. पुन्हा नवीन पिढी निर्माण झाली, पुन्हा मारलं. त्यांनी काय सगळ्या क्षत्रियांना मारलं? त्यांनी काही बायका मुलं वगैरे त्यांना मारलं? आपण देवाचा अवतार समजतो त्यांना. आणि एकमेव चिरंजीव अवतार परशुराम आहे. आणि आपण आत्ता जिथे बसलेलो आहोत ती परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे, लक्षात ठेवा. आणि एक तर बाणावली नावाचं आपलं गाव आहे. बाण मारून आवली करून समुद्राला मागे हटवून हा सगळा कोकण प्रांत तयार केला. सप्त कोकण मुंबईपासून केरळपर्यंत, गोवा बरोबर मध्ये आहे. म्हणून आपल्याला वादळाचा त्रास कमी होतो आणि टायडल वेव्हचा त्रास कमी होतो, सुनामीचा जवळजवळ होत नाही. आपण भाग्यवान आहोत. आपण मंगेशाला श्रेय द्यायचं आणि ते झेवियरला श्रेय देतात. श्रेय कुठलंही नाही आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. इथे आला ठीक आहे, जगा, रहा, चांगले रहा भागवतासारखे. तर कृष्ण आता शेवटी दाडुकाला बोलवतो. पण पहिल्यांदा उद्धवाच होऊया. उद्धव म्हणाला कृष्णा तू जाणार तर तुझ्याबरोबर मी जातो. नाही म्हणाला, तुलाकडे एक काम आहे, मी आता जाणार. तर तो म्हणतो की धर्म कुठे राहणार? तू गेल्यानंतर धर्माचं रक्षण कोण करणार? हा भागवत ग्रंथ, हा भागवत ग्रंथ आहे ना, तो रक्षण करेल. त्याच्यात मी माझं सगळं तेज ठेवतो. आता उरलंय फक्त कलेवर, लक्षात ठेव. प्रेत उरलंय, देह उरलाय, देह, बॉडी. माझं सगळं तेज, माझं सगळं सत्व, माझं सगळं चैतन्य, माझा सगळा प्रभाव भागवत ग्रंथात ठेवतो. आणि हा ग्रंथ तुला दिलेला आहे. जा व्यासांच्या आश्रमात अभ्यास कर, सगळ्या शंकांचं निरसन करून घे. हिमालयात जा, ध्यान करून तो ग्रंथ आत्मसात कर आणि त्या ग्रंथाचा प्रसार कर. उद्धवाला निरोप दिलेला आहे. आता उरले कोण? बाकीचे लोक. दारुक सारथी त्याला बोलावून सांगितलेलं आहे की हस्तिनापूरला जा आणि पांडवांना माझा निरोप सांग. शब्दात बदल करू नकोस. की ज्या वेळेला मी हा निरोप सांगतोय त्यावेळेला कृष्णाने देह ठेवला आहे आणि तो परमधामाला किंवा स्वधामाला निघून गेला आहे. लक्षात ठेवा, गेलाय निघून. तू ये, अर्जुनाला सांग. आणि जे द्वारकेत जिवंत आहेत ते यादव, बाकीचे पौरवासी सगळ्यांना घेऊन तू हस्तिनापुराला जा. कारण द्वारका बुडणार आहे. मी बुडवणार आहे किंवा द्वारका बुडणार आहे. पण सगळे कृष्ण गेल्यानंतर सगळे पांडव हतबल होतात. अर्जुन तर निष्प्राण अचेतन होतो, मटकन खाली बसतो. पण कृष्णाची तर आज्ञा आहे. येतो, आल्यानंतर सगळ्यांना एकत्र करतो. आता कृष्णाचा अंत कसा झाला ते पाहूया. त्यांच्या पत्नींचं काय झालं? ही रुक्मिणी सत्यभामा फार आपण आपल्या प्रापंचिक दृष्टीने हेच का शेवटी मिळवलं कृष्णानं? हे प्रापंचिक दृष्टी आहे. जरा तिकडून बघूया ना. सूर्याकडून पाहिलं तर सावली नसते, आपण इकडून पाहतो म्हणून सूर्यामुळे सावली निर्माण होते. दिशा कुठली? व्यासांकडून पाहूया ना, भागवताकडून पाहूया ना.
गीतेकडून पाहूया ना जीवनाकडे. अरे जीवन निराळे दिसेल. या रडक्या प्रापंचिक जीवनाकडून गीतेकडे पाहायचं, भागवताकडे पाहायचं. अरे आपल्याला कधी कळणारच नाही ते ग्रंथ. आणि म्हणून त्या दृष्टीने बघा, कृष्ण बसलेला आहे शांतपणे झाडाला टेकून, आणि एक जरा नावाचा व्याध येतो. व्याध म्हणजे शिकारी. कृष्णाचे पाय हे इतके नाजूक आहे, असे ते असतात, त्याला हरणाचं तोंड वाटतं आणि तो लपून बाण मारतो. बाण लागतो कृष्णाच्या पायाला, भरभर रक्त व्हायला लागतं. हा येतो, त्याला वाटलं हरण मेलेलं आहे, बघितलं तर कृष्णाच्या हातून रक्त येते. तो रडतो, कृष्णा मी केवढा अपराध केला. नाही, प्रारब्धाच्या कार्याचं वहन केलेलं आहेस. माझे जे भोग होते, उलट मला आता तू या देहातून मुक्ती देतोयस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. व्याध त्याला प्रदक्षिणा घालतो, हा त्याला आशीर्वाद देतो. एक वर्णन आहे भागवतात, एक विमान येतं आणि त्या व्याधाला, कारण कृष्णाला जो मुक्त करतो त्याला मुक्त करणं कृष्णाचं कर्तव्य आहे, त्याला वैकुंठाला पाठवलं जातं. अशा वेळेला मग कृष्ण, त्याचा देह संपलेला आहे, अर्जुन येतो. मग कृष्ण जर नाही म्हटल्यानंतर सत्यभामा, रुक्मिणी, बाकीच्या सगळ्या निरनिराळ्या यादवांच्या स्त्रिया बऱ्याचशा अग्नीत प्रवेश करतात. विचार करा, काही जण त्यांच्या पतींची प्रेतं आणतात, कारण एकमेकात लढलेत ना, आणि त्यांच्याबरोबर सती जातात. सहगमन त्याला शब्द वापरलाय. रुक्मिणीने अग्नीत प्रवेश केला, हो. कृष्ण गेल्यानंतर सत्यभामेने, हो. उरलेले यादव बघा ना, त्यांची काय वाताहत झाली. ते अर्जुन आला, म्हणाला कृष्णाचा निरोप आहे. अर्जुन आला म्हणजे सगळ्यांना केवढा आधार. आणि अर्जुन त्यांना घेऊन निघाला. घेऊन निघाल्यानंतर अर्जुनाला ज्याच्याबद्दल अत्यंत अभिमान होता ते गांडीव धनुष्य उचले ना. तुम्ही म्हणाल रक्षण कुणापासून करायला पाहिजे? अरे वाटेत दस्यू नावाचे जे लुटारू असतात, हल्ला केला. अर्जुनाला गांडी उचले ना, उचललं तर त्याला दोरी बांधता येईना, दोरी बांधला तर बाण धरता येईना, बाण धरला तर मंत्र आठवेना. अर्जुनाच्या देखत सुंदर यादव स्त्रियांना ते दस्यू लुटारू पळवायला लागले, त्यांचे दागिने लुटायला लागले. अनेक स्त्रियांनी नद्यात, जलाशयात, विहिरीत काय जे दिसलं आत्मविसर्जन केलं. उरलेल्या काही लोकांना घेऊन अर्जुन परत आला. वाताहत आहे. तुम्ही म्हणाल असंच घडणार? प्रारब्ध महाराजांचं वाक्य लक्षात ठेवा. आकार धारण केला की प्रारब्ध आलं. देशाला आकार आहे ना, हो. पर्वताला आकार आहे, झाडाला आकार आहे, दगडाला आकार आहे, तुमची गाडी आकार आहे, पेट्रोल आकार आहे, आकारमान आहे, व्हॉल्यूम, सगळ्याला प्रारब्ध आहे. प्रारब्ध नाही कशाला? आकार नाही त्याला. माझ्यात आकार नाही ते काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा आत्मा. अहंकार शब्द वापरलाय, आपण आत्मा वापरूया ना. मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे अंतःकरण चतुष्टय म्हणले, त्याला ऋषींचा शापही लागत नाही आणि त्याला प्रारब्धाचे भोगही नसतात. हे शिकलात ना, बास. आपल्यावरची सद्गुरूंची सगळ्यात मोठी कृपा. आपल्या सद्गुरूंची, प्रत्येक सद्गुरू निरनिराळे, कुणी चमत्कार करतात, पण साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळूनी एक झाले, पण देहातीत वस्तू. साईबाबा, शेगावचे महाराज, इतकंच कशाला, तिकडेचे फ्रान्सिस वगैरे संत जे खरे आहेत त्यांच्यात काही भेद नाही आहे. मग ते मुसलमान असू देत, ख्रिश्चन असू देत, हिंदू असू देत, काही खरे संत, जेन्युइन सेंट्स, हे विचार करा, काही फरक नाही. मग आपण काय लक्षात घ्यायचं? महाराजांची शिकवण आहे प्रारब्धाचे भोग. हे असं का घडलं, तसं का घडलं, तो तसा वागतो तरी त्याचं चांगलं होतं, मी असा वागतो. अरे काय, तुझं प्रारब्ध तुला आहे. तुझ्या डोळ्याचं, उजव्या डोळ्याचं प्रारब्ध आणि डाव्या डोळ्याचं प्रारब्ध निराळ. तो आपण म्हणतो रणजित सिंग, त्याचा एक डोळा गेला ना, शुक्राचार्यांचा एक डोळा गेला ना, तेवढा मोठा नेल्सन लढणारा नेपोलियनवर एक डोळा गेला ना, त्या डोळ्यासाठी प्रारब्ध आहे. अरे पापणीच्या केसाचं प्रारब्ध आहे. खाने खाने पे लिखा है, आपण दाणे दाणे पे खाने वाले का नाम, हे त्या दाण्याचं प्रारब्ध आहे. पण कुठला दाणा माझ्या पोटात जाणार आहे हे माझंही प्रारब्ध आहे. किंवा तुम्ही अगदी सगळं शीत, अगदी बघा ताट किती स्वच्छ केलंय, पण हात धुताना एक दोन शीत गोटे खाली पडतातच ना, त्यांचं प्रारब्ध काय? चिमणी येऊन खाईल, कावळा येऊन खाईल, वाहत जातील, खत होईल, काय वाटेल ते होईल. जगात संपत काही नाही, नवीन निर्माण होत नाही, आहे ते डिस्ट्रॉय होत नाही. फक्त ट्रान्सफॉर्मेशन इज द रूल ऑफ लाईफ. या संपूर्ण विश्वात नथिंग इज क्रिएटेड ऑर कॅन बी क्रिएटेड,
नथिंग इज डिस्ट्रॉइड और कॅन बी डिस्ट्रॉइड. कशाचाही नाश करता येत नाही. काही नवीन, हे काय मी तुम्हाला नवीन सांगतोय काय? व्यासाने काही नवीन सांगितलंय काय? कृष्ण गीतेत म्हणतो आम्ही असं ऐकत आलेलो आहोत, आम्ही ऐकत आलेलो आहोत पूर्वजांकडून, आणि मी धर्माची संस्थापना करतो. धर्माची स्थापना कोणीही करू शकत नाही. ज्या वेळेला तो ओम केव्हा पहिल्यांदा झाला असेल त्यावेळेला सूर्यही नव्हता आणि सृष्टीही नव्हती. त्या वेळेपासून धर्माची स्थापना झाली. आणि ओम म्हणजे राम, ओम म्हणजे रहीम, ओम म्हणजे येशू. हा पाया आहे विश्वाचा. तोच जर नसेल अधांतरी लटकत राहा तुटलेल्या पतंगासारखा. हे विचार करा. आता शेवटचा, कृष्णाचा शेवट झाला, यादवांचा शेवट झाला, पांडवांनी नंतर महाप्रस्थान सगळी व्यवस्था लावली. आपण म्हणतो ना, द्रौपदी, 5 पांडव आणि ते एक बरोबर असलेलं कुत्र सगळे गेले. युधिष्ठिर सदैह स्वर्गात गेला. बाकीचे वाटेवर मरून पडले क्रमाने. तो विषय आपण पाहिला आहे. महाभारतात जास्त विषय सांगितला आहे, पण भागवताच्या आरंभी हा विषय सांगितला आहे. शेवटी कृष्णाचं देह त्याग, स्वधामाला गमन हा झाला. हा 11व्या स्कंधात भाग येतो. 10व्या स्कंधात कृष्णाच्या जीवनाचा अंत नाही. 11व्या स्कंधात यदू कुळाला ऋषींचा शाप आणि कृष्णाचा जीवनाचा अंत हा भाग. त्याच्यानंतर 11व्या स्कंधातले मुख्य विषय अवधूताने केलेले 24 गुरु. अरे ज्याला गुरूंचा गुरु म्हणतो, परात्पर गुरु, अंतिम गुरु, आणि त्यांनी 24 गुरु केले. कुठले कुठले? मुंगी, किडे, सरपटणारे प्राणी, पक्षी यांना गुरु केलं. कुणाला सांगतोय तो? यदुराजाला. यदुराजापासून यादव झाले, यादवांच्या कुळाचा मुख्य यदू. तर यदुराजाला तो म्हणतो, अवधूत दत्तात्रेय समोरून येत आहेत, अंगावर काहीही नाही, तरी इतकं आनंदी हास्य आहे. तृप्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, त्यांच्याकडे बघायचं. हा म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे राज्य आहे, राज्यात लॉ अँड ऑर्डर आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, माझ्या प्रजेचं माझ्यावर प्रेम आहे, माझं प्रजेवर प्रेम आहे, काही कमी नाही आहे, तरी मी अस्वस्थ का अस्वस्थ? तू एवढा शांत का? कारण तुझ्याकडे काही नाही. आपण झोळी वगैरे समाजात येतात त्यावेळेला, लंगोटी वगैरे 4 चौघात दत्तात्रेय येतात तेव्हा एरवी त्यांचं विचरण चालू असतं, अखंड भ्रमण, दिगंबर असतात ते. काही नाही तुमच्याकडे, काही नाही. हे माझ्या शांतीचं रहस्य नाही आहे. नाही तर सोपं आहे की सगळे कपडे काढतील, काही नाही, नाही आहे, काही नाही. हा देहाचा भागच नाही, काही नाही. ही मनाची वृत्ती आहे, हा बुद्धीचा विचार आहे, लक्षात ठेवा. आणि हा चित्ताची अत्यंत शांत अशी अवस्था आहे. काही नाही. दिक अंबर, दिशा हे माझं वस्त्र आहे. म्हणाला मी 1 नाही 2 नाही 24 गुरु केलेत आणि म्हणून मी शांत आहे. मग सांगा ना मला त्या गुरूंची कथा. आपण आत्ता पाहणार नाही, तो स्वतंत्र विषय. आपण या ना त्या निमित्ताने पाहिलाय सुद्धा. 24 गुरु आत्ता सांगतोय, किड्यापासून लहानशा अगदी मानवापर्यंत. आणि मानव सांगताना त्यांनी संत म्हणतो नाही, वेश्या पिंगला ती सुद्धा माझी गुरु आहे. त्यांनी वेश्येला गुरु केलेलं आहे. आणखी काय सांगू तुम्हाला, आपण कळतच नाही. वेश्या म्हणजे त्याज्य, आणि अवधूत गुरु करतात, आणि मी दत्ताचा उपासक आणि गुरुचरित्राची पारायण करतो. कळतच नाही मला स्वरूपच कळत नाही दत्तात्रेयांचं. रूपानं निरनिराळी फ्रेम आणि सोन्याचे कळस लावण्यात काय अर्थ आहे? हे भागवतातले विचार आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या प्रवचनातली वाक्य मी तुम्हाला सांगतोय. जी वाक्य येत्या काही दिवसात महाराजांनी माझ्याकडून लिहून घ्यावीत. आपण पुस्तक करूया. आम्हाला उमजलेले महाराज, किंवा मी अगदी व्यक्तिशः म्हणायचं असेल तर मला उमजलेले महाराज, समजलेले निराळे, उमजलेले निराळे. समजणं इज जस्ट नोईंग, उमजणं इज अंडरस्टँडिंग. आणि उमजलं तरच रुजतं, आणि रुजतं तरच उगवतं. रुजतच नाही काही, कारण उमजतच नाही काही. इतकं सांगितलं तरी. आणि हे कृष्णाने शरणागती दिलेली आहे. मी सांगून तुम्ही माझं ऐकणार नाही आहे. व्यासाने तर कन्फेशन दिलेलं आहे, मी सांगून कोणीही माझं ऐकत नाही. मग आम्हाला कशाला वाईट वाटलं पाहिजे? समोरच्या माणसातलं जवळजवळ कोणी ऐकत नाही. मी स्वतःकडेच फक्त सांगतो की मी किती ऐकतो. आय एम अकाउंटेबल, आन्सरेबल अँड रिस्पॉन्सिबल ओनली टू वन शक्ती, महाराज नावाचे. व्यक्ती नाही, चरित्र नाही, चारित्र्य. महाराजांचे गुण, महाराजांना पवित्र असलेली मूल्य, आणि महाराजांनी दिलेलं साधन नाम, आणि केलेली साधना सहज साधना.
श्वासावर नाम. बघा, हे जमलं ना तर कळलंच आपल्याला सगळं. आता पुढचं म्हणून त्यांनी पुढचं सांगितलं, 24 गुरु नाही रे यदुराजा, आणखीन एक गुरु मी केलाय, माझा देह. देहच जर नसेल तर मी काय करणार आहे. मला खरंच वाईट वाटतं शिक्षक म्हणून. देह आहे म्हणून डोकं आहे. डोकं फक्त तेल लावण्यासाठी अभ्यंग स्नानाच्या वेळेला का हेल्मेट घालण्यासाठी प्रवासाला जाताना. डोकं म्हणजे आत असलेला मेंदू. मेंदू कशासाठी? स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात दुःख निर्माण करण्यासाठी. एवढी वाणी दिलेली आहे, एवढी चांगली स्मृती दिलेली आहे. येणाऱ्या जाण्यावर फक्त कॉमेंट्स करायचे, येणाऱ्या जाण्यावर फक्त दुखवायचं, मागचे कुठले तरी प्रसंग काढून आज नासवायचा स्वतःचा आणि इतरांचा. हा भागवत आहे आणि भागवताचे सप्ताह करायचे. दूर दूर भागवताच्या सप्ताहाला जायचं. हे व्यासाने सांगितले, तुम्ही मुद्दामून भागवत वाचा. मराठी भाषांतर असलेलं भागवत आहे आणि हे मी पोट तिडकीने किंवा सात्विक संतापाने बोलतोय. कारण किती भागवत आपण पचवले नाही, रिचवले. पचवलेत का? पचले असते तर आपल्या जीवनात दिसले नसते. महाराज 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 म्हणायचं डायलॉग महाराजांना कंटाळ येत असेल, हसत असतील मनातल्या मनात. महाराजांनी दिलं, महाराजांनी केलं. वृत्ती आहे का ती? ॲटिट्यूड आहे का? फक्त शब्द आहे, बुडबुड आहे शब्दांचे. महाराज महाराज, साईबाबा साईबाबा, स्वामी समर्थ स्वामी समर्थ, फक्त बुडबुड आहे. तुमच्या वृत्तीत आणि वर्तनात दिसलं पाहिजे. ही परिक्रमा केली, ती परिक्रमा केली, महाराजांचं वाक्य आहे प्रवचनातलं. अरे परिक्रमा आणि पारायण करून काही बदल होत नाही. तुमच्या याच्यात आचरणात बदल झाला पाहिजे. तुम्ही नमुना असला पाहिजे. अरे तुम्ही ज्या भागात असेल त्या भागात काही सेवा केली पाहिजे. तुम्ही ज्या भागात आहे तिथे जर काहीतरी सत्संग चालू असेल, सत्संगात ना श्रोता म्हणून भाग घेतला पाहिजे. आपण फक्त परिक्रमा, पारायण, इतकं नाम, ही तीर्थक्षेत्र काय? अंतर्मुखून विचार करूया ना आपण स्वतःचा, आणि स्वतःचाच विचार करा. मुलं तुमची ऐकणार नाही आहेत, बायको नवरा ऐकणार नाही आहेत एकमेकाचा. स्वतःचा विचार करा. हे फक्त स्ववर फोकस ठेवा. हा शेवटचा उपदेश कुणी केलाय? शुकदेवानी. कुणाला केलेला आहे? परीक्षिताला केलेला आहे. आणि आपण सगळे परीक्षिताचे प्रतिनिधी आहोत. सगळ्यांच्या डोक्यावर मृत्यूची तलवार आहे. कुणाची जवळ आहे, कुणाची लांब आहे, पण धागा अगदी अदृश्य आहे, न दिसणारा इतका सूक्ष्म आहे. जरा काही झालं की तलवार डोक्यात पडणार आहे. आपण कशाची वाट पाहतोय? चांगलं वागायला, चांगला माणूस बनायला आपण कशाची वाट बघतोय? मृत्यूची. अरे मृत्यू सुद्धा आपल्याला जवळ करणार नाहीये जोपर्यंत प्रारब्धाचं माप भरत नाही तोपर्यंत. पण मला चांगलं वागायचं स्वातंत्र्य 100% आहे. आपण म्हणतो ना, जगातली परिस्थिती हातात नाही, देहाची स्थिती हातात नाही, मनस्थिती 100% हातात आहे. मनस्थिती, बुद्धीची स्थिती, मनाला बुद्धीचं नियंत्रण, बुद्धीला चित्ताचं नियंत्रण. शांत. बघावर काय लागतं ह्याला? एक माळ लागत नाही, जपमाळ. हा ड्रेस, तो ड्रेस, काही लागत नाही. श्वास, प्राणायामाला बोट आणि नाकपुड्या. आणि काय पाहिजे तुम्हाला? हे यांनी ग्रंथ वगैरे लिहिले ते काही शिकलेले होते? महाराज आपले शिकलेले होते? नाही ना. म्हणून शेवटचे उपदेश 3 सूत्र आहेत. ब्रह्मा विष्णू महेश अभिन्न आहेत. ब्रह्मा विष्णू महेश फॉर एक्झाम्पल. सगळे देव, त्याच्यात फरकच करू नका. सगळे सद्गुरू, त्याच्यात फरक. गुरु फरक, पण अभिमान. हा गुरु चांगला, तो गुरु आहे. आपण कोण? बघा ना, सद्गुरू एक, याच्यावर श्रद्धा ठेवा. हा पहिला उपदेश केलेला आहे. दुसरा उपदेश फार सुंदर आहे. अग्नी पेटलाय एका लाकडात, लाकूड जळलं म्हणजे विश्वातला अग्नी संपला का? नाही. एक मडकं आहे, ते फुटलं. आपण फोडतो, ज्या वेळेला दहन करतात त्यावेळेला अपसव्य प्रदक्षिणा करतात आणि मडकं फोडतात. हे देहाचं मडकं फुटलं. देहाचं मडकं फुटलं म्हणजे आतली स्पेस नष्ट झाली, अवकाश नष्ट झालं. देहानी उलट त्या मडक्याने ते अवकाश सीमित केलं होतं. आता मडकं फुटलं, असीम झालं. अवकाश संपत नाही. मेला माणूस तरी चैतन्य संपत नाही. महाराज म्हणतात आत्मा अमर आहे, ते लक्षात घ्या. आणि हे शेवटचं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि नंतर आपण ज्या 13 कृती वाचल्या होत्या 11 महिन्यापूर्वी,
पुन्हा त्याच कृती वाचणार आहोत फॉर सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट दर 6 महिन्यांनी करावी निवृत्त नागरिकांनी आणि निदान वर्षातून एकदा तरी करावी. आपण वर्ष झालं, वर्षापूर्वी 13 दिवसातल्या कृती ठरवल्या होत्या आणि त्या 13 कृती आपण फक्त वाचणार आहोत. आणि आपण काय प्रगती केली गेल्या 11 महिन्यात, आणि केली नसेल तर पुढच्या 11 महिन्यात, पुढच्या अनंत चतुर्दशीपर्यंत किंवा पुढच्या भागवत पौर्णिमेपर्यंत मी हे बदल घडवेन. आणि हे 13 महाराजांनी सुचवलेल्या कृती आहेत. आपलं काय यायचं? शेवटचा उपदेश ऐका. शेवटचा उपदेश फार सुंदर आहे हो. कुठलाही दिवा म्हणाले पेटवा. त्यावेळेला असे दिवे नव्हते, पण या दिव्याला तोच नियम लागू आहे. पण आपण दिवा घ्या ना, धातूचा घ्या, पितळ्याचा, सोन्याचा किंवा मातीचा. दिवा मातीतून काढलेला आहे. सोनं काय, हिरे काय, पृथ्वीवर सगळं जे मिळतं ना ते खाणीतूनच काढलेलं आहे. तुम्ही सिंथेटिक म्हणता, त्याचं मूलभूत जे आहे मटेरियल ते खाणीतूनच काढलेलं आहे, मातीतून काढलेलं आहे. तेल कुठलंही वापरा, अगदी सुगंधी अत्तर जरी वापरलं तरी मातीतून निघालेलं आहे अत्तर. वात, कापूस मातीतूनच निघालेला आहे. वात पेटवण्यासाठी जी काडी वापरतात त्या काडीचं लाकूड मातीतून आलेलं आहे. आणि ते फॉस्फरस वगैरे काय आकाशातून पडले, मातीतून काढलेले आहेत. म्हणून दिवा, तेल, वात आणि पेटवायला लागणारी काडी, फसकाची काडी आपण म्हणतो मॅचस्टिक, हे सगळं पंचमहाभूतातून आलेलं आहे. पण ज्योत, ज्यावेळेला तुम्ही ज्योत पेटवता, ज्योत डिव्हाइन आहे, ती आकाशगामिनी आहे. ती खाली केली तरी वरतीच येते. केला पोत जरी बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. ती जी फ्लेम आहे, ज्योत, तिचा पंचमभूतांशी संबंध नाही. ती ज्योत आहे कुठे? वामनाच्या ह्याच्यात दाखवून दिलंय. सगळी पंचमभूत व्यापतो 2 पावलात. पहिलं पाऊल टाकलं, पाणी आणि माती, जमीन व्यापली. दुसऱ्या पावलाने आकाश व्यापलं. अग्नी आणि वारा व्यापता येणार नाहीये, पंचमभूत व्यापले. तिसरं पाऊल टाकू कुठे? वामन अवतार पाठ आहे आपला, पण हे लक्षात डोक्यावर ठेवा. आणि त्यांनी ते ठेवले म्हणजे डोकं हे पंचमभूतांचं नाही. केस अरे सगळ्यात आधी जळतात चितेवर, कातडी त्याच्यानंतर जळते, सगळ्यात उशिरा कट्टी जळते, कवटी मराठीत म्हणतो ते, ती सगळ्यात पण जळते. मेंदू अरे वाफून जाते. उरतं काय? बुद्धी उरते, स्मृती उरते, त्या स्मृतीतून केलेल्या कृती उरतात. श्रुती उरते, श्रुतीतून केलेल्या कृती उरतात. वेद श्रुती आहे, गीता स्मृती आहे, पुराण स्मृती, वेद शास्त्र पुराण, ते शास्त्र आहे स्मृती, आणि पुराण आहे ही निरनिराळी व्यासांनी लिहिलेली पुराण. आणि या तिघांशी व्यासांचा संबंध आहे. म्हणून व्यासांना नमस्कार करायचा. शेवटी कोणत्या 13 गोष्टी ते वाचून आपण यावेळेला थांबणार आहोत, पण भागवत संपणार नाही. जोपर्यंत मी भागवत बनत नाही ना तोपर्यंत भागवत संपणार नाही. एक श्लोक फक्त वाचूया, ज्याला भागवताचं पसायदान म्हणतात. आणि ते पसायदान मी अर्धा चरण सांगतो, तुम्ही अर्धा चरण म्हणा. फार सुरेख आहे, अत्यंत सोपं आहे, आपल्याला कळतं. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ति, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नो यतः प्रभो, नाथस्त्वं नो यतः प्रभो, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनः, तन्नमामि हरिं परम, तन्नमामि हरिं परम. परम हरी म्हणजे विष्णू नाही आहे, परम विष्णू, परमेश्वर, परमात्मा, परमब्रह्म, परम अलीकडचं सगळे विष्णू ब्रह्मा म्हणूच नका, सगळे मरणार आहे. विष्णूला पालन करता येणार नाही, मरणार आहे. ब्रह्मदेव मरणार आहे, त्याला सृष्टीचं कार्यच उरणार नाही आहे. आणि हा रुद्र जर जाळणार असेल तर परब्रह्म रुद्राला जाळणार आहे.
आणि म्हणणारे चला एक कल्प संपलं, नवीन वेळेला पुन्हा मी तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश निर्माण करेन. अरे हे नाश होणारे देव आहेत, त्याच्या पलीकडचं तन्नमामि हरिम परम. आणि पहिल्यांदा काय सांगितले आणि शेवटी काय सांगितले? पहिल्या दिवशी आपण विचार संपुट म्हणजे ओंजळ. पहिल्या श्लोकात भागवताचा पहिला श्लोक, शेवटचा चरण सत्यम परम धीमही. भागवताचा शेवटचा श्लोक, शेवटचा चरण सत्यम परम धीमही. कुठे भगवत भक्ती आली हो इथे? भक्तीची कथा सांगताना दोन मुलं आहेत त्याची, वैराग्य आणि ज्ञान. ते म्हातारी झालेले, कारण ज्ञान कुणालाच नकोय, भक्ती कुणालाच नकोय. आणि भक्ती म्हणजे राम 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 सीताराम सीताराम किंवा ओम 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 नमस्कार नमस्ते आहे. कुठे भक्ती? कुठे ज्ञान आणि वैराग्य नसेल तर भक्ती वांझोटी आहे. ही तर भागवत महात्म्याची कथा सुरुवातीला सांगितलेली आहे. म्हणून भक्ती नाही सांगितली. तन सत्यम परम धीमहि, परम सत्याचं आम्ही ध्यान करतो सुरुवातीला शेवटी भागवतात सांगितले. आणि तन नमामि हरिम परम, परम हरी. आता फक्त या ज्या 13 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आपल्याला वेळ नाही आहे कारण फक्त वाचतो, पण आपण काय ठरवलं आहे किंवा काय ठरवूया पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात घ्या. पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण उठतो, सकाळी उठणं, माझं उठणं सुधारलं आहे का? माझ्या उठण्याचा इतरांना त्रास होतो का? पहाटे 4 वाजता उठून ओंकार करत इतरांची झोपमोड करतो का? विचार करूया. दुसरं, शौच मुखमार्जन. शौच मुखमार्जन करताना माझ्या मनात कुठले विचार असतात? दिवसात उपासना कशी करायची, दुसऱ्याचं कल्याण कसं करायचं, निदान सेवा कशी करायची, हे विचार असतात का शौच मुखमार्जन करताना? का पेपर? आणि त्या पेपर म्हणजे जगाचा उकिरडा महाराज म्हणायचे, ते सगळ्या नेगेटिव्ह बातम्या वाचायच्या सोडा. त्याच्यानंतर व्यायाम, फिरायला जाणं. एकटं जातो का फिरायला? फिरताना नाम असतं का मनात? हे विचार करा. का गप्पा मारत फिरायला जातो आणि राजकारणाच्या गप्पा मारतो, म्हणजे इतक्या कॅलरीज गमावतो आणि तितकं मनस्ताप घेऊन येतो. काय उपयोग? कॅलरी शरीराचा भाग आहे, मनस्ताप हा निराळा भाग आहे. म्हणून तिसरं, स्नान. स्नान करताना स्तोत्र पठण, चांगले विचार, चांगले संस्कार. स्नान केल्यानंतर काय करायचं? पूजा. पूजा आज कशी निराळ्या पद्धतीने करूया. अहो रोज निराळं सांगतील महाराज. तुम्हाला सांगितलं ना, 7 दिवसांचा वर्ग होता. याच प्रतिमेसमोर बसलेली होती मुलं. रोज महाराजांचं निराळं काय दिसतं ते सांगायचं. प्रत्येक पोर निरनिराळं सांगत होतं रोज. मुलांची कल्पनाशक्ती ती. एकाने सांगितलं महाराज जिवंत आहेत का? महाराजांच्या जानव्याची सावली पडलेली आहे. त्यावेळेपर्यंत आम्ही बघितली नव्हती महाराजांच्या जानव्याची सावली. ते पोर पाहतं, कारण पोर स्वतःला सांगतं रोज मी महाराजांना नव्यानं बघणार आहे. आणि रोज नव्यानं बघितली नाही की झाली झेरॉक्स भक्ती. काय त्या नामात चैतन्य राहणार आहे, त्याच पद्धतीने तीच माळ, तेच त्याला महत्त्व आहे. पण केव्हा? मन जर चैतन्याने भरलं असेल तर. नाही तर काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. पुढे सांगितलेलं आहे स्नान, पूजा पठण. पूजा पठण, त्याच्या वाचन, चिंतन, नामाचं लेखन याची जोड आहे का पूजा पठणाला? का नुसतं पूजा तेच तेच स्तोत्र तेच तेच म्हणतो, त्यावेळेला त्या अर्थीचं ते कडवं? का शिस्त आहे का ही काय सिस्टम आहे काय? अगदी तुम्ही जाऊन बघा, अभिमानाने सांगतात, मी क्षेत्रांची नावं सांगत नाही, तुम्ही गेलेलं असाल. हे कडवं सुरू झालं की पूर्वेकडचं दार बंद होतं रात्री, आणि हे कडवं सुरू असेल त्यावेळेला दक्षिणेकडचं दार बंद होतं, उत्तरेकडचं आम्ही उभट. काय हे रामदासांना आवडेल हे? विचार करा. त्याच्यानंतर भोजन, नाम घेता ग्रासो ग्रासी. प्रत्येक घासाला नाम घ्या, तो जेवीला उपवास आहे. प्रत्येक घासाला वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीपी. करतो का? पुढच्या पौर्णिमेपर्यंत, भागवत पौर्णिमेपर्यंत मी करेन. प्रत्येक घासाला हरी हरी, राम राम, महाराज महाराज. का प्रथम वदनी कवळ घेता, प्रथम पहिला घास घेताना, नंतर वाटेल त्या विषयावर बोला जेवताना. आणि विशेषतः मुलांना मॅथमॅटिक्सचे मार्क्स विचारायचे. ठीक आहे, नामस्मरण चालू आहे का अखंड? त्याच्यासाठी विशेष सत्र दैनंदिन जीवनात आहेत का? त्याच्यानंतर विश्रांती. विश्रांती कशी आहे माझी? केवळ शरीराची विश्रांती का मनाची विश्रांती आहे? मेंटल रिलॅक्सेशन. त्यासाठी काय करता येईल? नाम शांत घेत महाराजांचं चरित्र आठवत जर झोपलात आणि श्वासावर जर श्रीराम जय राम जय जय राम, कुठलाही दिगंबरा शांतपणे झोप येईल, ती विश्रांती आहे. विश्रांतीची लांबी महत्त्वाची नाही, खोली महत्त्वाची आहे. 2 तास 3 तास सुद्धा झोप पुरेल, 8 तासही पुरणार नाही.
ही गंमत आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी परत फिरायला जाणं, मंदिर दर्शन. शक्यतो लोकांचा संसर्ग टाळा. निवृत्त झालेल्या लोकांनाही शक्य आहे, पण निवृत्त झालेल्या लोकांना इतकं असुरक्षित वाटतं की त्यांना 4 चौघं बरोबर असलेली हवी असतात. कारण शेवटी नको का चौघं आणि एक मडकं धरायला 5. काय त्या चौघा जणांना कोणी 4 येत नाही म्हणून आपल्याला सुद्धा हर्स तयार केलेली आहे. ते लोक, मला आठवतं वडील गेले होते त्यावेळेला, त्यांनी सांगितलं होतं की गाडी आम्ही तिथे ठेवलेली आहे 100 मीटर अंतरावर. आपल्या वडिलांना खांद्यावर घेऊन 100 मीटर तरी जा हे त्या ड्रायव्हरनं मला सांगितलं होतं. अरे म्हणलं, कारण 5 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही तिथे कधीच राहत नसल्यामुळे आजूबाजूला तसा परिचय नाही. लोक येणारच नाही आहेत. जितका जातवरची तितके लोक येणारच नाही आहेत. खालच्या जातीचा सगळा समाज जमतो स्मशानात. म्हणून आपण सोय केलेली आहे की शववाहिका, काय सुंदर, आणि त्याच्यावर मनाचे श्लोक वगैरे, पुढे मागुता तोही मरतो वगैरे, हे सगळं लिहिलेलं असतं. सोया 4 जण येत नाहीत. इतके आपण मिळवलंच नाही काही जन्मात जीवनात, स्वतःसाठी जगलो. हे सोडा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला मी लेखन वाचन वगैरे करतो, फोकस समाज असला पाहिजे. तर मला भागवत कळणारे, कृष्ण कळणारे, रामदास करणारे, महाराज करणारे. महाराज हे समाजाचे होते. एकटे महाराज फार क्वचित, सतत बाजूला लोक असायचे. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मनोरंजन, दूरदर्शन वगैरे बघा. दूरदर्शनवर इतर चॅनल्सही असतात त्या सासवा सुनांच्या. पण सासवा म्हणलं की इकडे मोहरी, सासवा म्हणजे मोहरी फोडणीला पाहिजेच ना. मग सासवाला फोडणी सासूला सून घालणार, सुनेला सासू घालणार. कितीही सांगितलं तरी आपण ऐकणार नाही आहोत. सांगूया की एकदा आणखीन. भोजन, रात्रीचं भोजन, सकाळचं भोजन, याच्यात काही फरक आहे का? रात्री मला पहाटे 4ला उठायचे ध्यान करायला. रात्री कमी जेवतो का? हलकं पोट ठेवतो का? निवृत्त झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं आहे म्हणून कमी जेवणं, रात्री साधा आहार आवश्यक आहे. पहाटेच्या उपासनेला. आणि तिसरं आहे निद्रा. रात्री मी कशी झोपतो? अरे रात्री हा प्रलय सांगितलेला आहे. रात्री गाढ झोप लागली, मला अंगावरून साप गेला तरी कळत नाही. विचार करा रात्री. पण आपण विचार जर केला तर लक्षात येईल की रात्रीची झोप ही माझ्या मृत्यूची रिहर्सल आहे. उठतो मी सकाळी, रात्री झोपेत स्विच ऑफ झाला नाही म्हणून, आणि त्या स्विचचं कंट्रोल माझ्याकडे नसतं. आपण म्हणतो रात्री झोपेत गेले, शांतपणे गेले. हो, हे झोपेत जाणं म्हणजे शांतपणे जाणं? अरे नाही. रात्री झोपतो तुझी कृपा, शांत झोप तुझी कृपा, सकाळी उठतो तुझी कृपा. शेवटचं वाक्य महाराजांचं. आज सकाळी उठलो, महाराज तुमची कृपा आहे. एकच इच्छा आहे, संपूर्ण दिवस तुमच्या स्मरणात जाऊ दे. उठलो, तुमची कृपा. एकच इच्छा, तुमच्या स्मरणात दिवस जाऊ दे. आणखीन काय? काही नाही. आहे त्या ठिकाणी ताठ बसून शांतपणे डोळे मिटूया. शेवटचा दिवस आहे. एक 5-10 मिनटं जास्त झाला आहे, हरकत नाही, सांभाळून घेऊया. शांत. माझ्यानंतर म्हणायचं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते। शांतिपाठ म्हणूया। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। एक निवेदन, पुढची भेट आपली नवरात्रात असेल 7 ते 13 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर देवी भागवत कथामृत नवरात्र आहे। देवी भागवतातल्या कथा आपण पाहणार आहोत। शांत, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। समोर व्यास महर्षी आहेत, भागवताचा ग्रंथ, आणि कृष्ण भगवान, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले सद्गुरू। या सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे। शांत, आनंद। महाराज महाराज महाराज।